तर गुड मॉर्निंग मित्रांनो, काय चाललं आहे, बरे आहेत का? तर आज सकाळ सकाळीच कॅमेरा चालू केला आणि म्हणलं जरा शूट करावं मस्तपैकी. आज पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. तुमच्याकडं आहे का पाऊस? असला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर दीपा काय करते बघूया आपण. चला. हे काय आहे याच्यामध्ये? रुमालात काय ठेवलंय? तुम्हाला मी म्हणलं नव्हतं का मेथीचं तेल बनवायचंय. हां हां हां. आणि मग परवा दिवशी ह्यात मिसळ होतो ॲलोवेरा मेथीची वेळ, त्याला कमी पडले बघा, कोरडच पडले. म्हणजे ह्याच्यात काय मिक्स केलं? ही ॲलोवेरा आपलं ही कोरफड आणि हे काय? हे बघा असं एकच कोंब आलंय, सगळ्या मेथीचं बी आहे हो. मेथीचं बी येतं का? एकच कोंब आलंय. आणि मग ह्याने काय होतंय? केस वाढते हो, केस नाही गळत, म्हणून तेल करायचं होतं. आणि ह्याला कोरफडच कमी पडली की. मग याच्यात कोरफड ते मिक्स केलेले होते, मग हे कोरड का झाले? म्हणजे कमी पडले? कमी पडले हो. शोषून घेत आहे का ही? हा, मग आता कोंब यायचं म्हणल्यावर ते कोंब आलं ना. केसासाठी चांगलं असतंय का? हा, चांगलं असतं. हे बघा कसलं कोरडं पडलं. आता ह्याला कसं कोंब यायचं? कोंब कसं यायचं? किती कोरडं पडले. आता ह्यात अजून कोरफड मिसळावं लागते. कोरफड मग आहे का आता? आता बघू, थोडी राहिली आहे, तेवढी काढून मिसळते. एकच कोंब आलाय, हे बघा एवढा एकच आलाय. एकच आलाय का? मग नाही त्याला एक तर आता वातावरण चांगलं, आबाळ आलं की कोंब बाहेर येते लगेचच. पण त्यात कोरफड पाहिजे की मिसळायला. मग आणताव का मग अजून? आज बरं आणतो की. आणि आपलं ते झाडाला आहे ते संपले का? कापून टाकलं? किती राहिले बघा, थोडं तर राहिलं. आणतो लगेच, जाऊन आणतो. इथं नर्सरीत असलं तर घेऊन येतो. त्याला म्हणतो दीर 2-4 झाडं, जरा लय आम्हाला पटकन लागायचे ते. कमी पडलंय, ह्याला भरपूर असल्याशिवाय कोंब नाही येतो. आता ही कोरडच पडलं, ही उगवून कसं यायचं? त्याच्यामुळंच ते हे झालंय, कोरडं होतं तेवढं. मला मी माहिती तुम्ही किती आणलं होतं? इथं काय सगळंच काढलं बघा त्या कोरफडीच. होतं का त्या झाडाला? होतं तेवढं काढलं सगळंच. बरं. आता मग चाललंच होतं, म्हणलं इकडं काय करायला लागली. आज आणताव काय? आणताव का अजून? अजून कोरफड आणू? बरं आणतो की. पाली गेली का? पाल कुठं होती? पालीला काय घाबरते का? बाल्कनीच उघडली नाही आज पाली म्हणून. पालीला कसं काय घाबरते का एवढं? पालीला आम्ही शिफ्टीला धरून फेकून देतो लांब. होय, तुम्ही इथंच पळवलं, इथं बसली होती लिपून. अगं ती पाल सुद्धा म्हणती नको रे बाबा, ही माणसं लई डेंजर आहे, ती शिफ्टीला धरून फेकून देते ती, म्हणून ती पाल पण येत नाही, माहित आहे का? इथंच होती दिवसभर. ती पाल तू असल्यावर येते, म्हणते ही आपल्याला घाबरते, तिला घाबरवू आपण. आणि ती करते तर काय, नुसतं फास्ट पळत जाते पाल. आम्हाला बघूनच येत नाही. पालीला वाज जाते बाबा रे, ही माणसं लय काम करून जमलेली असते, ती रागात आपल्याला जर फेकून दिलं तर आपण ह्या बिल्डिंगच्या त्या बिल्डिंगवर जाऊन पडू. बघा पडली का बघा तिथं. कुठं? ह्या टाकीच्या मागं असं मला वाटतंय पडलेले. गेले असेल एवढ्या वेळ. कुठं थांबते? नाही थांबत. काय करता मग अजून? काय म्हणता? काय नाही, म्हटलं सकाळ सकाळ आता कॅमेरा चालू केलाय. लसूण पाडशील दर्शना, म्हणलं जरा आपल्या मित्रांना दाखवावं जरा कसं काय आहे सकाळची रुटीन आपले जे व्लॉग बघते डेली, आपली बघणारे जे आपले मित्र आहेत, तर त्यांना दाखवावं म्हणलं. अजून आमचं तरी एक हे तरी बारकी पान आहे ती, एवढी मोठं नाही पान. एवढ्या काय फरक पडायचं त्याला अशी मोठी पानं असतात, एवढी अशी झाड असते. आता हे केवढं आहे बघा, ह्याच्यापेक्षा अशी एवढी झाड असते ती पान. ह्यात किती घर निघाय सांग. काय नाश्ता बिष्टा काय करायचा का नाही? नाश्ता आता मी केल्यावर आम्हाला खायला भेटतंय, तुम्ही नाही केलं तर आम्ही निघालो उपाशी. मग आता बसावं लागेल तसं, चिमटा घेऊन तिकडं आमदर्श तिकडे दादाला दे. केलंय की खाऊन जा. केलंय की करून ठेवलंय का? बघा मित्रांनो, कसं मुद्दाहून म्हणते नाश्ता करायचा आहे का, म्हणजे मनातनं तर काळजी आहे,
पण उगाच विचारायचं की बुवा नाश्ता करणार आहे का. मला आवरायचं पटपट. बसला तिकडे देवास्तवर, परत त्यांचं अजून चालू होते. तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील बघणार आहे आज? आपला व्लॉग बघणाऱ्या प्रेक्षकांना काय सांगशील तू दीपा? सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि लाईक करा, शेअर करा, आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. नक्कीच सांगा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ. आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडिओ आमचे येणार आहेत, तर त्यासाठी सबस्क्राईब करा.